गेल्या 3 दिवसापूर्वी झालेला मुसळधार पाऊस आणि त्यामुळे ओढावलेली परिस्थिती, नद्या नाल्यांना आलेले मोठमोठे पूर, गावागावात घराघरात शिरलेले पुराचे नदीचे पाणी, यामुळे पूरग्रस्त भागातील नागरिकांची अक्षरशः झोपच उडाली आहे। आता पाऊस इतक्या प्रमाणात झालेला आहे की आता आभाळ जरी गडगडून जरी आलं तरी आमची झोप उडाल्यासारखी होते की पाणीच इतक्या मोठ्या प्रमाणात येत आहे। आम्हाला खूप भीती वाटत आहे। अचानक आलेल्या मुसळधार पावसाने आणि महापुराने काहींचा अख्खा संसारच गंगेला जाऊन मिळाला आहे, तर काहींनी काबाड कष्ट करून कमावलेले घर, वस्तू, दागिने, पैसे क्षणार्धात पुराच्या पाण्यात डोळ्या देखत वाहताना पाहिले। त्यामुळे या पूरग्रस्त नागरिकांच्या, पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदना शब्दात सांगणे कठीण आहे। तर काहींनी खडानखडा विचून काळीभोर केलेली जमीन पुराच्या पाण्यात वाहताना पाहिली, तर काहींनी जीवापार जपलेले शेतातील पीक कोलमडून जाताना पाहिले। याचा पंचनामा सुरू आहे, नेत्यांचे पाहणी दौरे सुरू आहेत, त्यांना मदत नक्कीच मिळेल आणि ती मिळालीही पाहिजे। मात्र ही परिस्थिती का निर्माण झाली, या परिस्थितीला जबाबदार कोण, याची अनेक कारणे असले तरी नदी पात्रातील आणि नाल्यातील वाढती अतिक्रमणे आणि नदी नाल्यांच्या मूळ प्रवाहात केलेला मानवी बदल हे यास कारणीभूत ठरले आहे। करंजी गावामध्ये ह्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे फार मोठा पूर या नदीला आलेला आहे। या पुरामध्ये अनेक लोकांचं नुकसान झालेलं असून संसारोपयोगी साहित्य, जीवनावश्यक वस्तू, या ठिकाणी त्यांच्या असणाऱ्या गाड्या, 4 व्हीलर या सर्व वाहून गेलेले असून या संपूर्ण नैसर्गिक संकटाला माझ्या मते तरी आणि बऱ्याचशा गावकऱ्याच्या मते तरी या नदीमध्ये जे अतिक्रमण झालेलं असून नदीपात्रामध्ये ज्या लोकांनी हे बांध टाकून स्वतःचे रस्ते तयार केले आणि त्यामुळे नदीच्या पाण्याचा फुगारा फार लांबपर्यंत जाऊन या पाण्याने शेवटी वाट काढली, निसर्गाने त्याच्या पद्धतीने वाट काढली आणि या ठिकाणी या करंजी गावच्या या संकटाला बहुतांशी माझ्या मते तरी या ठिकाणी नदीपात्रातला अतिक्रमण हे कारणीभूत असून प्रशासनाने याच्याकडे तातडीने लक्ष देऊन हे नदीपात्रातलं अतिक्रमण तातडीने हटवावं असं मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो। मानवाने भौतिक प्रगती करताना नदी नाल्यावर मोठमोठी अतिक्रमणे करत घरे आणि पक्क्या बिल्डिंग उभारल्या आहेत, तर काही शेतकरी बांधवांनी नदी पात्रात मोठमोठे भराव टाकून शेत्या तयार केल्या आहेत। त्यामुळे गेल्या काही दशकात नदी पात्र जवळपास नामशेष झाले आहे, तर काही गावात स्थानिक शेतकऱ्यांनी चक्क नदी नाल्यांचा प्रवाहच बदलण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे अतिवृष्टी झाली आणि महापुराचे पाणी नदी पात्रात न बसल्याने पर्यायाने हे पाणी गावाकडे वळले आणि त्यामुळे निष्पाप नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला। जे झालं ते चांगलं झालं, अतिक्रमण पूर्ण हटले आणि आता ज्या नुकसानी झाल्यात त्यात आता आमच्या तर बरेचशा नुकसानी झालेल्या आहेत। माझी जवळजवळ 1-1.5 एकर जमीन वाहून गेली, 61 गुंठे क्षेत्र आहे। आता खऱ्या अर्थाने नदीसुद्धा मोठी झाली। जे लोकांनी अतिक्रमण काढले होते ते काढून घेतले, ते बी जे परमेश्वरानेच काढले, आपण नाही काढले, परमेश्वराने पूर्ण हे करून टाकलं, काबीज करून टाकलं। लोकांनी जे भराव टाकले होते ते सुद्धा वाहून गेले। नदीचा आकार आता एकदम मोठा झाला। तुम्हाला माहित अतिक्रमण आहे पण बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण कारण ओढे वगैरे वाहिले नाही ना, एवढं कधी पाणी पाहिले नाही, एवढं पाणी 100 वर्षात पाणी नव्हतं, नाही एवढं पाणीच नाही, हे अतिक्रमण झाल्यामुळे ना कुठला आदेश ना कुठला पोलीस बंदोबस्त, नदीने मानवाने केलेली अतिक्रमणे स्वतःच काढत स्वतःचा मार्ग मोकळा केला आहे। जर आपण पाहिलं तर यापूर्वी देखील अनेक पावसाळे गेलेले आहेत, परंतु अशा स्वरूपाचा पूर परिस्थितीचा सामना आपल्याला पाथर्डी तालुक्याला तरी करावा लागला नाही, की जेणेकरून शासनाला NDRFच्या टीम तालुक्यामध्ये पाठवावं लागल्या आणि जवळपास 25 ते 26 नागरिकांना या NDRF टीममार्फत त्यांचा बचाव करावा लागला। तर ह्या पुराचे कारणं काय आहेत? अतिवृष्टी खरंच झाली आहे का? तर नक्कीच नाही, अतिवृष्टी झालेली नाही आहे। जे पाऊस झाल्यानंतर पाणीचा निचरा होण्यासाठी किंवा पाणी वाहून जाण्यासाठी जे ओढे, नाले किंवा नद्या हे जे आहेत, पांदी आहेत,
ह्या दरम्यानच्या काळामध्ये मानवी विकासाच्या नावाखाली यंत्राने JCB पॉकलॅनच्या साहाय्याने हे ओढे नाले नद्या बुजवण्यात आलेले आहेत. तसेच नदीपात्रामध्ये अतिक्रमण करून भराव टाकून राडारोडा टाकून नदीचा प्रवाह अरुंद करण्यात आलेला आहे आणि त्यामुळं या नदीपात्रातून पाणी बसत नसल्यामुळं ते पाणी आपली वाट मोकळी करून जाण्यासाठी जागा शोधत असतं आणि पर्यायाने जिकडे रस्ता दिसेल जिकडे सखल भाग दिसेल त्या ठिकाणी ते पाणी वाहत असतं आणि यातूनच पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यातून मानवी वस्त्यांना या पूर पाण्याचा फटका बसलेला आहे. आता याच्यावर उपाययोजना अशी आहे की प्रशासनाने जुन्या नकाशामध्ये ज्या नदीपात्रे आहेत किंवा जे ओढे आहेत यांच्या हद्दी जे अतिक्रमणं काढून मोकळे केल्या पाहिजेत. नाही त्यामुळं नदीपात्र असेल किंवा ओढे असतील किंवा नाले असतील त्या पात्रामध्ये झालेल्या बिल्डिंग किंवा चुकीच्या पद्धतीने झालेले भराव हे प्रशासनाने वेळेच काढणं अत्यावश्यक आहे. तरच नदी नाले ओढे यांचं अस्तित्व अबाधित राहील आणि अशा स्वरूपाच्या पूर परिस्थितीला आपल्याला सामोरे जावं लागणार नाही. नदी पात्राने आपला मूळ प्रवाह गावागावातील नागरिकांना दाखवून दिला आहे. त्यामुळे भविष्य काळात नदी नाल्यावर अतिक्रमणे करू नयेत आणि गावातील निष्पाप कुटुंबियांना त्याची झळ बसणार नाही व सरकारी यंत्रणेवरही त्याचा ताण पडणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे. तिसगावहून प्रतिनिधी कृष्णा लवांदेसह जिंदगी न्यूज नेटवर्क, त्रिभुवनवाडी, पाथर्डी. कारण ओढे वाहिलेले नाही ना, एवढे कधी पाणी पाहिलेलं एवढं पाणी 100 वर्षात पाणी नव्हतं. नाही एवढं पाणीच नाही. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय घडामोडींचे आपले हक्काचे व्यासपीठ, सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क.